हायपोथायरॉइडिझमचं प्रमाण इंडियन वुमनमध्ये वाढलेलं आहे. डायबिटीज नंतर याचाच नंबर लागतो. यामध्ये थायरॉइड ग्लँड कमी सिक्रेशन करते, TSH वाढलेलं असतं आणि T3 T4 कमी झालेले असतात. परंतु थायरॉइड प्रोफाईल न करता आपण कसं ओळखणार की आपल्याला हायपोथायरॉइडिझम असू शकेल? तर तुम्हाला विकनेस येतो, फटीग होता तुम्ही, किंवा तुम्हाला सडनली वेट गेन व्हायला लागतं आणि जेवण तरी कमी झालेलं असतं. चेहरा किंवा हातपाय त्याच्यावरती सूज येते, विकनेस आणि मसल एकदम टायर्ड झाल्यासारख्या, थोडंसं काम केल्यानंतरही थकवा येणार, अशा गोष्टी होतात. हेअर लॉस होतो, पिरियड्स इरेग्युलर येतात किंवा ज्या वेळेला ब्लिडिंग होतं त्यावेळेला प्रोफ्यूज ब्लिडिंग होतं. कॉन्स्टिपेशन, मूड स्विंग्स, डिप्रेशन या गोष्टी त्याबरोबर असतातच. बऱ्याच जणांची हायपोथायरॉइडिझममध्ये टाच दुखते. चालताना पहिले 2-3 पाऊल प्रॉपर चालले तर नंतर टाच दुखणं कमी होतं, परंतु पहिले 2-3 पाऊल ते चालू शकत नाही. आणि त्याचबरोबर ड्राय स्किन